ओम श्री महालक्ष्मी महात्म्य नमस्तुते महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते नमस्तुते गरुडारूढे कुलासुरभयङ्करी कुमारी वैष्णवी ब्राह्मे महालक्ष्मी नमस्तुते श्री गणेशाय नमः श्री गुरुदेवताय नमः श्री महालक्ष्मी नमः ओम नमो जियाद्या वेदपतिपाद्या बुद्धीच्या नायका सकळ विद्यांच्या कारका नमस्कार तुझ एका करी कार्यारंभी नमो शारदे ब्रह्मनंदिनी सर्व विद्याची तू स्वामिनी सर्व ब्रह्मकाय अधिकाची जननी प्रणविपिनी तुझ नमन तू मुख्याशी करशी वाचाळ पंगुशी लघविष्य चळ ऐशी कृपा तुझी सकळ महालक्ष्मी तुझ नमन ब्रह्ममुखी सरस्वती स्थापिलित्वा निश्चिती ब्रह्म तेव्हा वेदाप्रती उच्चारिता झाला शिव सूर्य शक्ती गणपती विष्णू तुझी झालाशी निश्चिती तुझ पंचायतन आकृती तुझ लागी नमन करी श्री दत्त वशिष्ठ वाल्मिक व्यास नारद शुकाधिक पंचायतन भक्तानेक यांनी नमिले सर्वदा असो जिची ही स्तुती जाण त्या लक्ष्मीशी करुणी नमन करतशी स्तुती आरंभोण भक्तिभावे करुणिया जय भव दुःख विनाशके विभक्त पालके दुष्टांतके उत्पत्ती स्थिती संहारके जय मा लक्ष्मी तुझ नमन तू अनंत अवतार करून दुष्टजना करशी शासन आणि भक्ताचे करी रक्षण आनंदे करशी लक्ष्मी तो नमन असो गुरुवरा सुख निधान तो गुरुराया स्मरू त्या पवित्र चरणा चित्त शुद्ध होईल लक्ष्मी जे शरण येतीत होते त्याच्या नासशी तू दुःखाते आता प्रसन्न हो आम्हा ते शरण आलो तुझ लागे तू सगळं जगाची माया चराचरी अशी तुझी सत्ता विश्वाची ईश्वरी सर्वथा आम्हा लागी प्रसन्न हो लक्ष्मी लज्जे महाविद्ये श्रद्धे पुष्टी ध्रुवे स्वदे महारात्री महावधे महादेवी नमस्तुते तुझे जे आश्रित भक्तजन त्याशी नाही विपत्ती जाण ते तव आश्रयाशी पावन धन्य होती त्रैलोकी तू विश्वाची स्वामिनी जाण यासाठी जगाचे करशी पालन विश्वात्मिका असशी म्हणून धर्या करशी जगत्रया तू जगत त्रैलोक्याची अखिलेश्वरी सर्व बाधा प्रशमन करी विनाशावे आमचे वेरी हिचे कार्य करावे तुझशी मागितो हाची वर जेव्हा आम्हाशी संकट थोर पडेल तेव्हा तू अवतार घेऊन विघ्न निवारावे तो मालती दत्तात्रेय शिष्याशी सांगे मार्कंडेय सुत सांगे शौनिकाय सर्वांना तुम्ही करावे एका तुम्ही भक्तजन लक्ष्मी व्रत करी जे कथन जी अचरता होई प्रसन्न महालक्ष्मी मी तुम्हावरी पुराश्रेष्ठ युगी व्यापारी पवित्र सौराष्ट्र भुवरी ती कथा घडली साकारी तिचा जे कथिन त्या सौराष्ट्र भूभागी भद्रशवा राजा राज्य करी नाथा असे तो वेदा माझी बोलो की तो पराक्रमी सुरत चंद्रिका नामी राणी पतिव्रता असे राणी भूमीवरी ती देखणी राजा राणी राज्य करी तयाशी संतती असे 8 7 सुत पाठोपाठ शांबाला नामे नीट सुद्धा होती तयाची नगर प्रारंगी उदानी खेळी राजनंदिनी तयवेळी राजगृही आश्चर्य वतल्या पार महालक्ष्मी चित्य दिमणी राही जरी राजगृही तरी राजहस्ते जनी नांदेल सुख समृद्धी जरी जाईन गरीबा घरी तोच अर्थ खाई संपदा सारी इतर अर्थ जनता सारी दारिद्र्य राही विचारी विचार ऐसी करवणी वृद्ध नारी रूप घेवणी हाती काठी ती धरवणी राजदारी प्रकटली होती तेथे एकदाशी धावे दाशी दारापाशी पुशे कोण हवे तुझशी जाण तुझा कोणापाशी तू सशी कोणाची कोण्या जागा राशी जाणा राजगृहा येण्या कारण सांग गे मजशी माऊली बोले वृद्धरूपी लक्ष्मी जगदीश द्विज स्वामी द्वारके राहतो आम्ही कमला नामे ओळखी पूर्वजन्मी तुझी राणी वैश्यभार्या होती जाणे संघर्ष करी रात्रदिनी ऐसे जीवन तयाचे वैश्य होता महाकृती रोज रोज पत्नीशी मारी नानापरी छळ करी अन्न पाणी ती मिळेना नेणे नारी संतापली गृहा टाकून निघाली राणी वनी भटकली दया येई मजतीची मी जाऊनी तिज पाशी पुशिले तिच्या दुःखाशी उपदिशा गेला तिजशी तिचे समाधान करी व्रत देई सुखशांती लक्ष्मी व्रताची महंती सांगतली तिज साठी पूजा विधी कथेली व्रती सांगतल्या रीती करी श्रद्धेने ती भक्ती लक्ष्मी व्रत ती आचरी झाली ती लक्ष्मी प्रसन्न दरिद्र ते फिटले कलह तेही संपले धनधान्य गृही वशे आनंद झाला श्रीकृपे लक्ष्मी व्रता आचारती भाग्या नवदीक्षिती
दोघे लक्ष्मी लोका जाती श्री कृपे करुणिया. जेवढी वर्ष केले लक्ष्मी व्रत तेवढे सहस्र वर्ष वैभवात रावणी जन्मली राजकुळात. पूर्व पुण्य लक्ष्मी व्रताच्या. नाना सुखे नाना ऐश्वर भोगा मिळे त्या राणीस. भुलोनी ऐश्वर सुखास विसर पडे त्या व्रताचा. लक्ष्मी व्रताचे स्मरण कराया आले मी जाण. सांगे माझे आगमन विस्मते तुझ्या राणीला. एकोणी तिचे वच कौतुक झाले दासीस. श्रद्धेने विचारी वृद्धेस लक्ष्मी व्रताची म्हणते. जोडून या दोन्ही कर दासी विनवी वृद्धेस. सांगे मज लक्ष्मी व्रत कशी केव्हा चरावे. लक्ष्मी वृद्ध रूपनाधारी प्रसन्न होई दाशीवरी. व्रताची म्हणती सारे कथन कधी सापेक्षे. मासा माझे मार्गशिष्य त्यास्त असे विश्वरी अंश. तोची योग्य लक्ष्मी व्रता श्रेष्ठपद मानिला. गुरुवारी मासा माझी व्रता वसा घेई राही व्रतस्थ. मन राखी शांत स्वस्थ शुद्धाचरण वर्तावे. जलपूर्ण कलशवा घागर घेई तया माझी पैसा सुपारी दुर्वा घाली. हळद कुंकवाची बोटे लावावी कलशाच्या अष्टदिशांनी. 5 वृक्षाच्या फांद्या आणि त्या कलशा माझी नीट ठेवी. स्वच्छ अशा आरशावरी तांदूळ थोडे पसरवी. जमीन सडा सामर्जन करी बैठक त्यावरी पाटाची करी. सभोवार रांगोळी रेखावी कलश ठेवी पाटावरी. महालक्ष्मीचे आराधन प्रेमी भावे करावे पूजन. महालक्ष्मी तिची महाकाली जाण तिची महासरस्वती. जो महालक्ष्मीची पूजा करी तयावरी कृपा करी निर्धारी. या कारणास्तव पूजा सत्वरी जगन्माता सर्वदा. ती भक्त वसला जगन्माता तिची पूजा करावी तत्वता. आद्यादे भूषणे गंधक्षता पत्र पुष्प दीप दीप नैवेद्य राजोपचारे यथाशक्ती. भावे पूजावी महाशक्ती. सकर्पूर तांबूल अर्पण भक्तिभावे करावे जाण. ओम श्रीम हिम श्रीम महालक्ष्मी नमः म्हणावे. श्री लक्ष्मी मातेचे पूजन करावे. दूध फल विष्टान ठेवावे. नैवेद्य अर्पावा लक्ष्मी माये. मग देवीशी आरती करी मनोभावी ती प्रार्थना करी. श्री लक्ष्मी माते इच्छा सांगावी जेणे होई कृपा तुझवरी. भगवती लक्ष्मी माते सेवा करी यथामते. यथाशक्ती तव भक्ती मान्य करी तू माऊली. मी बालक अज्ञ म्हणून सेवेत चूक क्षमा करुणी. भक्तासाठी येई धावणे प्रसन्न होई आम्हावरी. कृपा करी आम्हावरी तू राहावे घरीदारी. दारिद्र्य दुःख निवारी सुखी ठेवी सगळी का. विपुल हो धन संपत्ती कधी न येई आपत्ती. दीर्घायुष्य असो संतती भाग्य तेजस्वी करी. कमळासने सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ती. महामाहे जगन्माते लक्ष्मी देवे नमस्तुते. ऐशी करावी प्रार्थना घाली साष्टांग नमना. पूर्ण होती मनोकामना व्रत ऐशी आचरिता. उपास करी दिवसाशी दूध फळ आहार करी. मनी घेई श्रीनाम परी जेणे लक्ष्मी कृपा करी. सायंकाळी करी गोपूजन करी महानैवेद्य अर्पण. मग जेवी तू आपण सहकुटुंबी आनंदे. दुसऱ्या दिनी कलश जल ओती विहिरी वा नदी जल. 5 फांद्या त्या 5 ठिकाणी एक एक ठेवी तू घरी परत येशी. पूजा केली जित्या ठाई हळद कुंकू वाहुणी नमस्कार भावे करी. एकूणी झाली दासी संतुष्ट बोले तुझा दिले बहु कष्ट. परिणाम होशी दुरुष्ट क्षमा करी वृद्ध माहे. आता जाई राणीपाशी निरोप देई तिजशी. तिथे थांब तू जराशी राणी येई झळकरी. परी त्या शूद्र राणीला वैभवाचा गर्व झाला. वृद्धेचा निरोप गेला येई ती गर्व करुणी. राणी म्हणे कागे थेरडे कशास येशी माझकडे. कोण येकी तुझे भवाडे निघून जाई येथोनी. लक्ष्मी बोले त्या राणीशी राजवैभव माझसे. उद्दामाहून अर्थ होशी विसरलशी पूर्वस्थिती. आज अति शुभ दिन लक्ष्मीचा करी हा जाण. केला सत्व अपमान फळ भोगे तयाचे तू. एकूणी ती शापवाणी रागे लाल झाली राणी. वृद्धे करी मारहाणी अद्यादत्य बोलली ती. वृद्ध नारी लक्ष्मी माता मनी म्हणे इथे आता. क्षणभरी न थांबता जाई सत्वरी स्वस्थाना. लक्ष्मी निघाली तेथोनी शांबाला ती सामोरी. दोघे दृष्टी भेट झाली सुदैव होते कन्येचे. वृद्धेकडून तिजला राजगृही त्या
वृत्ताला कडला शांबालेला क्षमा याची ती बाला देखोनी सालस बाला हृदय येई कळवळा लक्ष्मी व्रताचा तो वसा सांगितला तिजभाषे दीन असे मार्गशीर्षा त्याला गुरुवाराचा असे पहिला तो लक्ष्मीनारायण पूजिला राजकन्येने भक्तिभावे अखेरच्या मगल गुरुवारी लक्ष्मी कृपा करी तिच्यावरी मनातली तिची इच्छा सारी परिपूर्ण करती झाली सिद्धेश्वर नामे नोप मालधर त्याचा पुत्र राजकन्ये मिळेवर विवाह होई तयाचा नपकन्या सुखी झाली आनंदे नांदू लागली कृपा ती लक्ष्मी मावली तया सतत लावली भाद्रपद नोपा आणि सुरचंदका राणी लक्ष्मीच्या शापे करुणी दरिद्री आले दोघांशी हा म्हणता राज्य जाई वैभव ते नष्ट होई 18 विश्वे दारिद्र्ये अन्ना दशा पातली लक्ष्मी करी अवकृपा चाले ती कोणाची मात्रा पुढे येते ती स्वकर्मा भोगावी लागती जगी राजा राणी ती म्हणोनी दुःख भोगी क्षणोक्षणी हाला हाल रात्रदिन भोगी काय ते सूचना राणी ती विचार करी ती बोलली नरपती जामाता आपला भला साय मागावे तयाचे जाई तया राजगृहा सांगा ही दुर्दशा सारे तया अपा जे अंतरी साह्य काय आज करी तैसा तो राजा निघाला जामत नगरी आला विश्रांती घेवा बैसला नदी काठी तो ऐकला राजगृहातील दाशी आल्या होत्या त्या पाण्याशी पाहती भद्र सवाशी करती त्या वासपुषे कोठोनी झाले आगमन आहास कुणाचे कोण आपले सांगे नाम संपूर्ण हे कोणी करू मार्गदर्शन वदनी शोभे राजलक्षण परिदशा दिशे हिनदिन सत्य असेल ते सांगे जाण करा मना मोकळे सत्वरी नुप पायी त्या दाशी ते सांगे सर्व नाते गोते नवल होई कोणी धावत जाती त्वरेने राजगुरी शांबाला नुपवृत्तांत ऐकला सर्व ऐकूनीच तिला आश्चर्य होई बहुत शांबाले काय केले बिनका दाशीच बोले वस्त्रभूषणे घेऊन पित्यास माझ्या आणि भद्रसभा आणि राजदारी सत्कार दयाचा करी भारी सर्व दासदाशी सेवे करी होते तत्पर अनुपाच्या शिवेला पंचपक्वान्याचे ते भोजन तसे कराव्या मनोरंजन मधुर गीत वाद्य नर्तन सर्व सिद्ध होते नकशिवे काही दिवस राहुनी पाहुणचार घेऊनी राजा चाले परतोनी आपल्या त्या नगराशी जाताना त्याशी कन्येने हंडा भरणी द्रव्याने पित्या देई प्रेमाने वंदन करी पित्याशी राजा म्हणे संतोषोनी स्वधामा पोचे येऊनी बोले आपल्या पत्नीशी द्रव्य देखी जे आणले हंडा बाहेर उघडवणी आश्चर्य आले हडवणी द्रव्य ते नष्ट होऊनी तयाचे कुडशे होती सुरचंद्रिका अहंकारी अपमानाती लक्ष्मीचा करी म्हणून कल्याण होई झाले होते सर्व लक्ष्मी सते कन्या शांबाला लक्ष्मी भक्त आर्या झाली नाही ते उन्मत्त राजगृही त्या वैभवचित्त आपुले असे भरभरुणी सुरचंद्रिका होई विकारी जाई एकदा कन्येच्या घरी तेव्हा माते कुशल विचारी कन्या प्रेमे करुणी ती बाला मातेस करी नमन करी आधार सत्कार दिन असे गुरुवार मार्गशीर्ष मासातला लक्ष्मीव्रत शांबाला करी भक्ती राजभार्या मातेची करवी प्रथा भाव भक्ती करुणिया माता राही काही दिवस निघाली सुरचंद्रिका लक्ष्मीव्रत केले म्हणून श्रीमंती लाभली जसे पुढे काही काळ वर्तदा मारी येई शांबाला परी तिथे विचित्र आला अनुभव मातृकुळीचा न देता द्रव्य पित्याशे कोडसे देती तयाशे रिक्त हस्ते धळलेशे म्हणे माता खोकली त्या शांबालेला काही माहे न कोणी पुशे स्वपुत्रीच्या भेटीसही आली नाही माता राणे तरी त्या शांबालेला मातेचा रागन आला सत्वरी ती पतिगृहा आली गेल्या पावले निघताना घरी गोष्ट घेई थोडे तेथे मीठ मग ते धरुणी नीट निघाली आपुले नगरी येऊनी पोचे राजमंदिरी राजा मग बोलेस विचारी गेली होतीस तुझ्या माहेरी काय आणले राणी तुनी ती त्यावरी उत्तर दे राजाचे मी ते सार आणि नवल होई ते कोणी शांबालेच्या पतिव्रती तो बोला पत्नीला पाहू दे दाखवी मला ते कोणी शांबाला म्हणे धीर थोडा धरा मग सांगोनी आचार्याशी भोजन आळणी
चरवी पतिते भोजना बैसवी चकित झाला तेव्हा दोही श्यामबाला काय करी ताटी थोडे मीठ वाढे तेव्हा वस्तू ताटात आली रुचकरशी लागले बाला ती खरी चतुर मने हेच राज्य सार मणी करिता विचार नपासही पटेल ते मग त्या वयतांनी लक्ष्मी स्मरण करून भोजन केले आनंदोनी सुखिती नांदू लागले असे महालक्ष्मी व्रत फलदायी सदोदित करी श्रद्धे जीवनात सुख लावेल जगात प्राप्त होई सुख समृद्धी धनधान्याची वैवृद्धी ऐशी व्रताची ती प्रसिद्धी असे सर्वत्र भुवरी स्त्री पुरुष भाविक जन लक्ष्मीव्रताचे आचरण त्या ठेवी वैभवात जाणं सत्य वाच हे ऐसे प्रत्यक्ष लक्ष्मीने जे सांगितले स्वमुखे पदपुराणे विस्तारे असे वर्णन सर्व हे धनधान्य लाभावयाशी सौख्य ते मिळवावयाशी इच्छा पूर्ण व्हावयाचे लक्ष्मी व्रत करावे करुणी भावे लक्ष्मीपूजन हा महिमा करावा पठण किंवा करावे याचे श्रवण म्हणजे फळ लावेल हाती असे लक्ष्मी व्रत केल्यावरी यापुढे प्रत्येक गुरुवारी दिवसा माझी एकदा तरी महिमा हा पठण करी महालक्ष्मी ती होता प्रसन्न होईल समृद्धी धनधान्य भूमिगृह ऐश्वर्य वाहन लाभेल लक्ष्मी कृपे करुणी ऐश्वर्य प्राप्त झाल्यावरी करू नये ती शिरजोरी नम्रतेने गुरुवारी लक्ष्मी व्रताचरी करावे स्वतः हे व्रत सांगावे आप्त स्वकीया तया करुणी करावावे धन लाभ सर्व होई असा असे लक्ष्मी व्रताचा महिमा मालती दत्तात्रय करिवर्णना म्हणून करी ओम श्रीमनमः रोज सकाळी रात्री सहस्रनामाचा करेल जो हा मंत्र सुख समृद्धी सिद्धी लाभत महालक्ष्मी कृपा दयावरी ओम श्रीमनमः लक्ष्मी मंत्र संकल्प सिद्धी साक्षात सहस्र जप रोज करे नित्य नेहमी करून या श्री भक्त मालती दत्तात्रेय ग्रंथ लिहावी लक्ष्मी स्वस्फूर्ती वाजते गती वाजे भक्ती कृपा करे महालक्ष्मी माता लक्ष्मी माता की जय. भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.